So much time I heard about whatever I reading, but I can't fit my mind. So what and why happening this? Because this is a systematic of the study. एखादा अभ्यास करताना ना सिस्टमॅटिकली जसं करतो ना तसं लक्षात राहतं. सो आय गिव्ह द वन एक्झाम्पल. वॉट पण 2 फॅमिली इज देअर. 2 फॅमिली अशा आहेत तर विकेंडला बाहेर कुठेतरी फिरायला जातात. विकेंड नंतर काय होतं, सॅटर्डे संडे सुट्टीनंतर एक संडे प्लॅनिंग असतो पूर्ण हॉलिडेचा. हॉलिडे प्लॅनिंगला काय करतात, आठवडाभर जे आपले वॉश केलेले कपडे असतात ना, 2 फॅमिली असतात. एक फॅमिली असते ती काय करते, वॉश केलेले कपडे ॲज इट इज वॉश करून ते ॲज इट इज कपाळात पुश करून तसेच ढकलून ठेवते. एक दुसरी फॅमिली आहे ती काय करते, ती थोडा वेळ देते, थोडा फोल्ड करते प्रॉपरली. त्या फोल्ड केलेलं पॅन्ट बरोबर शर्ट, शर्ट बरोबर पॅन्ट असं व्यवस्थित फोल्ड करून ठेवते. सो व्हॉट इज डिफरंट मंडे व्हॉट हॅपन. मंडे 2 फॅमिलीमध्ये काय गफलीत होते ऐका. जी आधी फॅमिली जस्ट पोस्ट आउट केलेली, तो तिला तेवढाच वेळ देतो कपडे शोधायला. ज्या फॅमिलीने ना, ज्या एका फॅमिलीने आधी प्रॉपर आठवड्यामध्ये आपले वॉश केलेले कपडे प्रॉपर फोल्ड करून ठेवले, त्यामुळे त्याला ते पॅन्ट आणि शर्ट बरोबर जे फोल्ड केलेले, जे लेडीजचे ड्रेस बरोबर कुर्ता मॅचिंग सर्व फोल्ड करून ठेवलेले, जे मंडेला जाताना जो ड्रेस हवा आहे तो फक्त त्याला हात लावायचा आणि काढायचा. त्यामुळे जो खाली असो, वरी असो किंवा मधला असो, कुठलाही ड्रेस काढला का प्रॉपरली ॲज इट इज जो आहे तो तसंच राहतोय. काय झालं, वेळ सेम. सो दॅट इज अ टेक्निक ऑफ द वे हाऊ टू लर्न एनिथिंग्स. इफ यू वॉन्ट टू लर्न द इंग्लिश, सो वॉट दिस इज अ टेक्निक. यू कीप युअर माइंड द फॉर्मॅट. यांची सर्व खिचडी करायची गरज नाही आहे. आपण खिचडी कशा पद्धतीने करतो, कुठे वॉच, कुठे विल, कुठे हॅव, कुठे विल हॅव, हॅव बीन, हॅड बीन, हॅज बीन, हे कुठे वापरायचे याची जेव्हा गफलत होते ना, त्यावेळेला मंडेला जशी पोझिशन होते तशी त्या पद्धतीने आपल्यानी ज्या वेळेला मंडेला कपडे काढावं लागतात आपल्याला नवीन ऑफिसमध्ये जाण्यासाठी, त्याच पद्धतीने समोर व्यक्तीबरोबर आपल्याला बोलावं लागते. त्यावेळेला अशा पद्धतीने गफलत होते का थोडा वेळ लागतो सर्च करण्यासाठी ते वाक्य. तर हे का होतं, हे बिफोर दॅट डेट आदल्या दिवशी जो प्रॉपर कपडे फोल्ड केल्यामुळे त्याला मंडेला त्याला ड्रेस काढायला व्यवस्थित जमले. त्याच पद्धतीने आपली जी वाक्याची डिलेव्हरी, दॅट इज कॉल्ड द आउटस्टँडिंग. जे आपल्याला सेंड करतो, जे समोरच्या क्वेश्चन केल्याबरोबर आन्सर आपल्याला सेंड करताना जे प्रॉपरली मांडणी करून आपण घेतली ना, त्या मांडणीवर आपण एक प्रॉपर अभ्यास केला. आफ्टर दॅट डुईंग द प्रॅक्टिस ऑन दॅट, सो दॅट इज कॉल्ड फोल्ड प्रॉपरली. एक प्रॉपर फोल्ड केला, फोल्ड बरोबर मॅचिंग शोधले. वॉच कुठे, इज कुठे, हॅव कुठे, हॅज बीन कुठे, वॉच कुठे, वेअर कुठे, हे कुठे वापरायचं सिस्टमॅटिकली आपण सेंटेन्स बनवून घेतले. आणि आफ्टर दॅट विल डू द प्रॅक्टिस. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस केली तर ती डील करताना आपल्याला इझिली यू विल आस्क एनी क्वेश्चन, सो इझिली यू कॅन आन्सर. फॉर एक्झाम्पल, इफ यू आस्क एनी क्वेश्चन, विल यू इट दिस, तू खाशील का हे, विल यू कम, तू येशील का. सो वॉट एव्हर आस्किंग द क्वेश्चन, तो क्वेश्चन विल वापरला मीन्स ऑब्वियसली दॅट इज अ फ्युचर टेनमध्ये क्वेश्चन वापरला. सो ऑब्वियसली यू हॅव टू आन्सर इन फ्युचर ओनली, सिम्पली. विल यू कम, येस आय विल कम. यू विल ईट, येस आय विल ईट. Will you run? Yes, I will eat. So like this you have to give the easily answer. This is technique of the fit and structure your mind. Thank you. So like this, keep